हॅलो, आय एम डॉक्टर शुभांगी बडे. आज आपण बोलणार आहोत प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग. प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग म्हणजे काय? गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांशी कन्सल्टिंग करणे, याला आपण गर्भधारणेपूर्वी समुपदेशन असे देखील म्हणतो. आपल्याला जर हेल्दी प्रेग्नन्सी हवी असेल, सेफ प्रेग्नन्सी हवी असेल, तर आपण प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग करणे गरजेचे आहे. आपल्याला करिअर आणि फॅमिली या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून चालणे गरजेचे आहे. करिअरमुळे फॅमिली जास्त लेट व्हायला नको आणि फॅमिलीमुळे करिअर देखील डिस्टर्ब व्हायला नको. याच्यामुळे दोन्ही गोष्टी बॅलन्स करणे गरजेचे आहे. आपण ॲडवाईज करतो की तुम्ही प्रेग्नन्सी 30 वयाच्या अगोदर बिफोर 30 प्लॅन करा. 30 वर्षानंतर देखील प्रेग्नन्सी राहू शकते, परंतु जसे वय वाढत जाते तसे तिथे प्रेग्नन्सीमध्ये होणारे रिस्क फॅक्टर, कॉम्प्लिकेशन्स देखील वाढत जातात. तसेच वयानुसार काही आजार तयार होतात. हायपरटेन्शन, डायबिटीज, थायरॉईड यांसारखी जर काही मेडिकल हिस्ट्री असेल, हायपरटेन्शन, बीपीसाठी, डायबिटीजसाठी जर काही मेडिसिन्स चालू असतील, तर त्याचा आपण ते मेडिसिन्स प्रेग्नन्सी सेफ आहेत का हे डॉक्टरांशी कन्सल्ट करणे, त्यांचा डोस सेट करून घेणे हे देखील गरजेचे आहे. त्याच्या बरोबरीनेच महत्त्वाचं थायरॉईड आहे. थायरॉईडची लेवल देखील बॅलन्स आहे का, त्याचे डोस सेट आहेत का. जर तसे नसेल तर थायरॉईड इम्बॅलन्स असल्यामुळे शरीरातील बाकी हार्मोन्स देखील डिस्टर्ब असू शकतात. कॅल्शियम डिफिशियन्सी, आयर्न डिफिशियन्सी, फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B यांच्या लेवल देखील आपण ट्रॅक करणं गरजेचं आहे. यासाठी अगोदर आपल्याला 3 ते 4 महिने देखील मेडिसिन चालू करणे गरजेचे असतात. बाकी जे पहिली मेडिकल हिस्ट्री आहे त्यांचे डोस आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्यांचे डोस सेट करणे गरजेचे आहे. सेकंड, आपले बॉडी वेट कंट्रोल. जसं की काही लोक खूप बारीक असतात, काही जणांना वेट पुट ऑन करण्याची देखील गरज असते आणि काही जण ओव्हरवेट असतात, त्यांच्यासाठी त्यांना वेट लॉस करणे गरजेचे असते. तर अशा व्यक्तींसाठी आपल्याला कमीत कमी पहिले 3 ते 6 महिने एफर्ट्स घ्यावे लागू शकतात. आपल्याला आपल्या प्लॅनिंगनुसार जर डिलिव्हरी प्लॅन करायची असेल, जसे की जर करिअर ओरिएंटेड वुमन असेल, त्यांना आपल्या ऑफिसचे हॉलिडेज किंवा ऑफिस व्हॅकेशनच्या डेट्स काय आहेत याच्याशी संबंधित, किंवा आपल्याला आपल्या प्लॅनिंगनुसार ॲक्च्युअल डिलिव्हरी टाईम जर ठरवायचा असेल की मला ह्या मंथमध्ये डिलिव्हरी करायची आहे, जर असं काही प्लॅनिंग असेल तर कमीत कमी आपण एक वर्षभर अगोदर, 12 महिने अगोदर त्याची तयारी करायला हवी. फॉर एक्झाम्पल, आपण ठरवलं मला डिसेंबर महिन्यामध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, तर त्याच्यानंतर त्याचे जे लास्ट 3 मंथ्स आहेत, जसं की जानेवारी ते मार्च, जानेवारीपासून ते मार्चपर्यंतचे आपण ओव्ह्युलेशन डेट ट्रॅक करता आला पाहिजे. याच्यासाठी ओव्ह्युलेशन डेट ट्रॅक करण्यासाठी आपण फॉलिक्युलर किटचा वापर करू शकतो किंवा फॉलिक्युलर स्टडी देखील करू शकतो. पहिला आपल्या प्लॅनिंगनुसार जर डिलिव्हरी डेट मॅच करायची असेल तर त्याच्यासाठी ओव्ह्युलेशन डे महत्त्वाचा असतो. आपल्या प्लॅनिंगनुसार डिलिव्हरी डेट, ॲक्च्युअल डेट आपण ठरवण्यासाठी त्या आयडियल पिरियडमध्ये, ओव्ह्युलेशन पिरियड्समध्येच रिलेशन यायला हवी. ओव्ह्युलेशन पिरियड्समध्ये रिलेशन आले तर प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्याचे चान्सेस जास्त असतात, अदरवाईज चान्सेस कमी असतात. अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग डॉक्टरांशी कन्सल्ट करून घेणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या प्लॅनिंगनुसार डिलिव्हरी डेट ठरवू शकतो आणि प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स आणि रिस्क फॅक्टर कमी करू शकतो. धन्यवाद.